हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण मँगो केक कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी ते केक आधी शिजवून घेतलेला आहे। आता थोडीशी क्रीम लावून त्यावर आपण खालचा बेस ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यावरच आपण थोडासा आंब्याचा रस केलेला आहे। तो थोडासा मी याच्यात पाणी घातलेला आहे। हा असा आपण स्प्रेड करून घेणार आहोत। आता आपण क्रीम लावून घेणार आहोत। मला जास्त क्रीम आवडत नाही, त्याच्यामुळे मी इथे कमीच लावलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही लावू शकता। तुम्हाला जर आंब्याचा रस टाकायचा नसेल तर नेहमीप्रमाणेच आपण शुगर सिरप आणि त्याच्यात थोडासा मँगो इसेन्स टाकून ते सिरपही तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे आपण थोडे मँगोचे पीस टाकून घेणार आहोत। आता यावरच आपण दुसरी लेयर ठेवून घेणार आहोत आणि तीच प्रोसेस पुन्हा एकदा आपण करणार आहोत। नवीन केक शिकणाऱ्यांसाठी जर हा व्हिडिओ पाहत असाल तर याआधीही मी केकचे व्हिडिओ टाकलेले आहेत। तुम्हाला जर केक शिकायचे असतील तर त्यातही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता आपण परत एकदा क्रीमची लेयर देऊन घेणार आहोत आणि तीच प्रोसेस पुन्हा करणार आहोत। जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारीच असणारे बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे अपडेट रोज भेटत जातील। आता हे आंब्याचे पीस व्यवस्थित आपले सेट करून झालेले आहेत। आता आपण त्याच्यावर शेवटची लेयर ठेवणार आहोत। ही आपली केकची पहिली लेयर आहे, त्यामुळे ती उलटी करून ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा आपण हा सिरप लावून घेणार आहोत। आता वरचा जो गॅप आपण आहे तो हळूवारपणे आपल्याला या पाइपिंग बॅगने भरून घ्यायचा आहे। वरचा गॅप भरताना जास्त प्रेस करायचं नाही, हळूवारपणे आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे। आता आपण केकला क्रम कोट करून घेणार आहोत, म्हणजेच आपण आता केकला फर्स्ट लेयर करून घेणार आहोत। नवीन केक शिकणाऱ्यांसाठी ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे ही व्यवस्थित करता आली पाहिजे। त्यामुळे आपण केकला फर्स्ट क्रम कोट करून घेणार आहोत आणि त्याला 15 मिनिट आपण फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहोत, म्हणजेच केक फिनिशिंग करताना मध्ये मध्ये केकचे तुकडे येत नाहीत। त्यामुळे आपल्याला हे असं क्रम कोट करून आधी घ्यायचं आहे। आता एका स्क्रेपरच्या मदतीने आपण व्यवस्थित क्रीम लावून घेणार आहोत। आता आपला पहिला केकला कोट करून झालेला आहे। आता आपण याला 15 ते 20 मिनिट फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपला हा केक सेट झालेला आहे। आपण आता पुन्हा त्याच्यावर क्रीम लावून घेणार आहोत आणि आपल्या केकला फिनिशिंग देणार आहोत। या केकसाठी आपल्याला हापूस किंवा केशर आंबा वापरला तरीही चालतो। आता आपण केकची व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहोत आणि या केकची प्राइस कशी लावायची तेही तुमच्या राहण्याच्या ठिकाणावरून तुम्ही ठरवू शकता। तसा हा केक 600 ते 700 रुपये अर्धा किलो असा हा भेटतो। तसेच आपल्याला याच्यात 2 ते 3 आंबे घालावे लागतात आणि तुम्ही कुठे राहता यावरही ते डिपेंड असते। त्यामुळे केकची किंमत ठरवताना आपल्याला किती खर्च झाला यावरून तुम्ही केकची किंमत ठरवू शकता। आता आपण या स्क्रेपरच्या मदतीने व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहोत आणि केक बोर्डही लगेच आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे। आता इथे मी नोझलच्या मदतीने थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही। आता हे डेकोरेशन केल्यानंतर आपल्याला हा केक 15 ते 20 मिनिट पुन्हा एकदा फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचा आहे आणि परत आपण त्याला डेकोरेशन करून घेणार आहोत। आता आपण केकचं डेकोरेशन करणार आहोत।
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही डेकोरेशन यासाठी करू शकता। अशा प्रकारे आपला मस्त झटपट हा केक तयार झालेला आहे। तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अतिशय टेस्टला मस्त असा हा केक लागतो। ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये केक कसा झाला तेही सांगा। आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।